आज आपल्या शाळेमध्ये आदरणीय दुर्गे सर हे खास करून भेट देण्यासाठी बेळगावहून आले. तर सर्वात पहिल्यांदा आपण प्रशालेच्या वतीनं सरांचं एकदा जोरात टाळ्या वाजवून स्वागत करू. गेली तासभर झालं दुर्गे सर आपल्या विविध अभ्यासातल्या गोष्टीबद्दल मार्गदर्शन करत आहेत. खरं बघितलं तर सरांचा एम ए इंग्लिश सरांचा विषय आहे, त्यामुळे ते सरांचं पुस्तक बघितलं तर मला अधिक आनंद झाला, कारण माझा पण इंग्लिश विषय. तर इंग्लिश बांधव सर भेटल्यानंतर प्रत्येक शिक्षकाला आनंद होतो, तसा तो एक वेगळाच आनंद. परंतु सरांचं भाषा विषयाबरोबर इतर अनेक विषयामध्ये देखील सरांनी शिक्षण घेतलंय. म्हणजे एकच विषयामध्ये आपण ज्ञान न घेता, ज्ञान न मिळवता आपण आणखी जास्त विषयाचं ज्ञान मिळवता तर आपलं व्यक्तिमत्व अधिक खुलून येतं किंवा अनेक गोष्टींची जाणकारी ज्ञान आपल्याला त्यातनं मिळतं. हे सरांच्याकडे बघितलं तर आपल्याला नक्कीच जाणवतं. सरांनी गेली तासभर झालं मुलांनी अभ्यास कशा पद्धतीने करायला पाहिजे, कोणत्या मेथडचा वापर करायला पाहिजे, एक शालेय विद्यार्थी म्हणून आपण अभ्यासाकडे कसं बघायचं. सरांनी आता सांगितलं की सर जवळजवळ 15 तासापर्यंत सर अजून देखील अभ्यास करतात. जसं आपल्याला माहिती आहे की मनुष्य हा आजीवन विद्यार्थी असतो, म्हणजे अगदी जन्मापासून ते त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो अभ्यास करतच असतो. तर त्याचे एक छान उदाहरण सरांच्याकडे बघितलं तर आता जाणवतं की आपण कधी कधी काय होतं की कामाच्या व्यापात वगैरे आपण एखादी डिग्री आपण मिळवल्यानंतर अरे माझं शिक्षण झालं का, मला काही शिकायची गरज नाहीये, माझं एम ए इंग्लिश झालंय, माझं बीएड झालंय, मी नोकरी करतोय आता आणि मला आता पुढे काही शिकायची गरज नाही, अशी भावना आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते. परंतु आपण आपलं ज्ञान कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला आणखी इंटरेस्ट आहे त्या क्षेत्रातलं ज्ञान आपण मिळवत राहिलं तर आणखीन आपल्याला आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी होते, वाढ होते आणि आपलं व्यक्तिमत्व आणखी 4 लोकांमध्ये आपले. आणि जे आपल्याकडे ज्ञान आहे ते आपल्याकडेच न ठेवता ते जर आपण दुसऱ्यांना दिलं तर ते आणखीन वाढतं. हे सरांच्याकडे बघितलं तर आपल्याला जाणवतं. सरांनी सांगितलं की महाराष्ट्र असेल, गोवा असेल, त्याचबरोबर आंध्र प्रदेश, कर्नाटक, सरांचं कर्नाटक आहे सीमावर्ती भागामध्ये. तर महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या 3 राज्यांमधल्या अनेक शाळांना सरांनी भेट दिली आणि तिथल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. आणि आमचं भाग्य म्हणावं लागेल सर आज या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केले, कारण आतापर्यंत एवढ्या वर्षामध्ये सर अनेक पाहुणे वगैरे आमच्याकडे येतात, परंतु वेगवेगळ्या विषयांमधलं ज्ञान असणारी व्यक्ती किंवा पाहुणा आज आमच्या कार्यक्रमाबद्दल सरांचं मी व्यक्तिशः आभार मानतो. सरांनी एवढा छान वेळ दिला. आणि खूप सारे चॅनल्स आहेत सरांचे युट्यूब वरती वगैरे. आता आपल्याला माहिती आहे की टेक्नॉलॉजीचा जमाना आहे आणि आज एका फिंगरच्या क्लिक वरती तुम्ही जगातलं ज्ञान जे आहे ते मिळवू शकताय. आणि तिथपर्यंत जर आपण पोहोचलो तर अनेक हजारो लाखो विद्यार्थ्यांपर्यंत आपण माझ्याकडे काय आहे ते जर त्यांना मिळालं ज्ञान तर त्याचा फायदा नक्कीच त्यांना होईल. हे सरांनी अगदी छान असं ओळखलं आणि युट्यूबच्या माध्यमातून इंस्टाग्रामवरची वगैरे आज जी सगळी तरुण पिढी वापरते ते, परंतु आपण त्याचा वापर कशासाठी करतो. सोशल मीडियाचा वापर आपण बघतो की चुकीच्या गोष्टीसाठी वापर केला जातो त्याचा, परंतु ज्ञानासाठी जर आपण वापर करू शकतो ते आपण त्यातनं ओळखू शकतो. सरांच्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आणि त्यावरती अनेक व्हिडिओज मी आता जस्ट बसल्या बसल्या सबस्क्राईब केले चॅनल, मराठी असेल किंवा आणखी दुसरं सरांच्या चॅनल. एका हजारो सबस्क्राईबर आहेत सरांचे.
ठीक आहे. त्याच्यामध्ये तर वेगवेगळे चॅनल मिळून आहेत. आपण देखील त्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगळे बेसिक मॅथ्स वगैरे आणखी दुसऱ्या विषयांचे सरांचे व्हिडिओ आपण बघू शकता. आणि परत पुन्हा सरांनी आम्हाला या ठिकाणी यावं नंतर आणि पुन्हा एकदा मार्गदर्शन करण्याची संधी आम्हाला मिळून जाईल. त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं प्रशासनाच्या वतीने मी सरांचं या ठिकाणी हार्दिक आभार मानतो. मी बोलावं असं सरांची अपेक्षा आहे आणि सगळ्यांची अपेक्षा आहे. कारण त्यांनी जे काही जो विषय समजावून सांगितला सगळ्यात जास्त तो विषय होता म्हणजे गणित. जो आपला कसला विषय ना कसला विषय आवडता. आणि तो इथे येताना कसा होता, इथे ज्यावेळेस आपण ऍडमिशन घेतो त्यावेळेस सगळ्यात न आवडता विषय कुठला होता तर तो गणित होता. आणि आपल्याकडे आल्यानंतर तो विषय होता असतो तो हा गणित आवडता होतो बऱ्याच जणांचा. तर सुरुवातीला मी सरांनी सांगितलं की गणिताविषयी काहीतरी सर सांगणार आहेत. बऱ्याच जणांच्या डोक्यात प्रश्न आला की जाधव सर कसे पण त्यांना सांगणार आहे असा एक प्रश्न होता. आणि मी जे शिकवतो ते शालेय मॅथमॅटिक्स त्याला आपण अभ्यासक्रमातलं गणित शिकवतो. आणि शिकवत असताना जिथं जिथं जो जो भाग येतो तिथं मी थोड्याशा कृत्या देतो आणि तिथं सांगतो की फक्त वैदिक गणित आहे. तर ते वैदिक गणित काय आहे हे आज आपल्याला पाहायला मिळालं. कारण तुम्ही कधी युट्यूबला जाऊन सर्च केलं नसेल की वैदिक मॅथमॅटिक्स काय आहे. ज्यांनी केलं असेल त्यांना माहिती आहे. पण जे प्रत्यक्ष वैदिक मॅथमॅटिक्स जे आहे ते आज आपल्याला अनुभवायला मिळालं. आणि आपला जो आवडता विषय आहे तो आपण आणखी आम्हाला तो आवडता कसा करता येईल त्याच्यामध्ये आम्हाला मदत केली. खरं तर या आम्हाला बरेच शिक्षक म्हणण्यापेक्षा बरीच माणसं भेटली. काय असतं गणितात, काय असतं गणितामध्ये जीवनात, गणिताच्या जीवनामध्ये पाहायला बघ नाही. आम्ही पण शिकलो, मला काय गणिताचा काय आजपर्यंत उपयोग झाला नाही. नाही 11-12 नंतर तर गणित जमत नसेल तर ते सोडलं अशी म्हणणारी पण आपल्याला माणसं भेटतात. पण गणित हा सर्वश्रेष्ठ विषय आहे आणि ज्याला गणित जमतं तो इतर विषयामध्ये श्रेष्ठ होतो. हे महत्वाचं वाक्य आज मला अभिमानास्पद वाटलं. आणि त्याला या विषयावर माझा काय म्हणतात त्याला त्याची भरून आहे की मलाही असं वाटायला लागले मी तर मॅथ्समध्ये तर आहेच पण इतर विषयामध्ये सुद्धा माझे विद्यार्थी जे आहेत ज्या दिवशी समजा सर गैरहजर असतील इंग्लिशचा तर ते पहिल्यांदा माझ्याकडे येतात किंवा हे इंग्लिशचा प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह करा. त्यावेळेस विद्यार्थी शिक्षक गैरहजर असतील त्यावेळेस ते प्रश्नपत्रिका घेऊन माझ्याकडे येतात. सर तुम्हाला यातलं जमतंय का हे सांगा. तर मग हे आज मला कळायला लागलं की हे विद्यार्थी काय येत असावे. कारण जो व्यक्ती गणितामध्ये श्रेष्ठ असतो तो इतर विषयामध्ये सुद्धा 101% असतो. हे अंडरलाईन करून घेणारं वाक्य आहे. आणि खरंच आज सरांनी आले आणि आपल्याला एकच विषय नाही अनेक विषयाचं महत्व समजावून सांगितलं. आता एक अपेक्षा आहे त्यांची की आपल्या सगळ्यांनी घरी जावं. युट्यूब सगळेजण बघतात त्यांनी तो युट्यूब चॅनल सर्वांनी सर्च करावा आणि त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करावं. हो की नाही. आज ती एवढी मोठी गाडी घेऊन इथं येतात काय असं अपेक्षा त्यांची. तुम्हाला काय पैसे मागितले का नाहीत मागितले. हो ना. स्वतः हे सेवा देतायत आपल्यासाठी. फक्त आमचं चॅनल बघा ते एवढीच अपेक्षा आहे. आणि हे नुसतं बघाच नाही आपल्यातून आपल्याला त्याच्यातून मूल्य करता येणार नाही असं अनमोल ज्ञान भेटणार आहे. तुम्ही आता मी बसल्या भाषेत जे सांगत होते ते सगळे चॅनल किंवा तिची नावं सांगत होते की आजच्या लोकांची दोघांची नावं मी सर्च केली. भाषा मी थोडेसे चार वाक्यात ऐकलं. प्रत्येक वाक्य हे अनमोल होतं. जर हे 10 मिनिटात जर एवढे आपल्याला अनमोल वाक्य सांगत असतील तर चॅनलच्या माध्यमातून बरीचशी आपल्याला वाक्य पाहायला मिळतील. आपलं जीवन बदलून नक्कीच जाईल अशा अपेक्षा एकाच मिनिटामध्ये संपवणार आहे. सरांनी याच्यापर्यंत आले आपल्या शाळेला रिझल्ट दिले. ऍक्च्युली सकाळी आल्यानंतर मी फोनवर बोलत होतो आणि सर आले रिक्वेस्ट केले की मला एक माहिती तुमच्या शाळेला द्यायची आहे. पहिला मला वाटलं की कारण बरेच आपल्या संस्थेकडे येतात आणि विचार काय केला ठीक आहे सर म्हणलं आपण देऊया. पेपर चालू आहेत पेपर एक 10 मिनिटात होतील
आणि आलो, पेपर चालू होते. सरांना म्हणलं तर मोरबीला जाऊन या. सरांनी सर कसे आहेत म्हणलं तर आपण ऑलराऊंडर म्हणतो की क्रिकेटमध्ये, तसे ऑलराऊंडर म्हणजे कुठला पण विषय कशा पण पद्धतीने, कुणीकडे 6 मारतात कळत नाही, बरोबर आहे ना. त्या पद्धतीने आपल्याला भेटले आणि अनुभव मार्गदर्शन केलं. आणि नक्की सरांना मी एक रिक्वेस्ट केलेली आहे, त्यांच्याकडे जे सायंटिफिक जे फील्ड म्हणजे लोक आहेत ती लोक आमच्या इथपर्यंत आणावीत. ऑगस्ट महिन्यात किंवा पुढच्या वर्षी आपण एक मोठा प्रोग्राम घेऊ संस्थेच्या वतीनं आणि सगळ्या शाळेतल्या मुलांना इथे एकत्र करू आणि मोठा छान असं तुमच्या नावानं एक प्रोग्राम करू. आणि तुमचं सरांचं जे YouTube चॅनल आहे त्याला सगळ्यांनी आपल्या सगळ्यांनी सबस्क्राईब करा, जाऊन त्याला लाईक करा. ओके, सगळ्यांनी लाईक करा, सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आणि त्या ह्याच्यामध्ये दुसरं महत्वाचं, सगळे व्हिडिओ बघा, नाहीतर नुसतं लाईक करून ठेवलंय आणि हे करताच नको. बरोबर आहे. तर सरांना परत एकदा इथं आले, मार्गदर्शन केले त्याबद्दल परत एकदा शाळेकडून माझ्याकडून धन्यवाद. तुम्ही असंच येत राहा आणि असंच अनुभव तुम्हाला लाभू दे. धन्यवाद.